गुड मॉर्निंग. आज आपण चलनक्षम दस्तऐवज कायदा 2015 मधील प्रतिष्ठेसाठी पैसे देणं आणि जबाबदारीतून मुक्तता या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण प्रतिष्ठेसाठी पैसे देणं ही संकल्पना समजावून घेऊयात. प्रतिष्ठेसाठी पैसे देणं इंग्रजीमध्ये ज्याला पेमेंट फॉर ऑनर असं म्हटलं जात असतं. जेव्हा एखाद्या हुंडीचे पैसे देण्याचा आज्ञार्थी नाकारत असतो, म्हणजेच निर्मात्यानं हुंडी तयार केल्यानंतर किंवा संबंधित व्यक्तीवर हुंडी काढल्यानंतर जो पैसे देणारा व्यक्ती आहे, ज्याला आपण आज्ञार्थी असं म्हणतो, तो आज्ञार्थी पैसे देण्याचं नाकारत असतो, तेव्हा त्या हुंडीची सरकारी कचेरीमध्ये आदेशक जो आहे त्या आदेशकाला नोंदणी करून हुंडी नाकारल्याचा दाखला मिळत असतो. हा हुंडी नाकारल्याचा दाखला कायदेशीर पुरावा म्हणून तयार होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आज्ञार्थीच्या वतीनं प्रतिष्ठेसाठी किंवा आज्ञार्थीची बाजारातील प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून कोणीही व्यक्ती त्या हुंडीचे पैसे जे आहेत ते धारकाला देऊ शकतो. अशा वेळेस प्रतिष्ठेसाठी पैसे दिले असं समजलं जात असतं. म्हणजेच एखाद्या व्यापाऱ्यानं जर आपलं येणं वसूल करण्यासाठी किंवा संबंधित जो कोणी विक्रेता आहे त्या विक्रेत्यानं खरेदीदाराला जर हुंडीचे पैसे मागण्यासाठी किंवा मालाचे पैसे त्या ठिकाणी वसूल करण्यासाठी जर हुंडी काढली असेल आणि हुंडी काढल्यानंतर संबंधित व्यक्ती जो आहे, आज्ञार्थी व्यक्ती जो आहे, तो जर हुंडीचे आहे त्या हुंडीचे पैसे देण्याचं नाकारत असतो, तेव्हा त्याची नोंद जी आहे ती काय होते, सरकारी कचेरीमध्ये केली जात असते आणि हुंडी नाकारली आहे याची नोंद केल्यानंतर तसा दाखलासुद्धा मिळत असतो, ज्याला आपण हुंडी नाकारल्याचा दाखला असं म्हणतो. हा एक हुंडी नाकारल्याचा दाखला जो आहे तो कायदेशीर पुरावा असतो आणि अशा वेळेला जर संबंधित आज्ञार्थीचं बाजारामध्ये असणारी प्रतिष्ठा जी आहे ती कमी होत असेल तर ती कमी होऊ नये यासाठी आज्ञार्थी काय करतो की काही वेळेला इतर जे कोणी व्यक्ती असतील किंवा इतर त्याचे व्यावसायिक मित्र असतील त्यांना त्या ठिकाणी काय करतो, विनंती करतो की माझ्यावरती काढलेल्या हुंडीचे पैसे जे आहेत तुम्ही धारकाला द्या, जेणेकरून माझी बाजारातील प्रतिष्ठा जी आहे ती कमी होणार नाही. नंतर पुन्हा त्या ठिकाणी ते पैसे काय केले जातील, दिले जात असतील. मग अशा वेळेला आज्ञार्थीची बाजारातील प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून कोणीही व्यक्ती त्या हुंडीचे पैसे जे आहेत ते धारकाला देऊ शकतो आणि याच सर्व प्रक्रियेला आपण प्रतिष्ठेसाठी पैसे दिले असं म्हणत असतो किंवा ही संकल्पना यातून उदयास आलेली आहे. मग याचा कायदेशीर काही संबंध आहे का, तर आहे. जी व्यक्ती आज्ञार्थीच्या व्यक्तीनं त्या आज्ञार्थीच्या प्रतिष्ठेसाठी पैसे देत असतं त्या व्यक्तीला आज्ञार्थीकडून व्याजासह हुंडीचे पैसे वसूल करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होत असतो. म्हणजेच आज्ञार्थीची प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून त्या संबंधित व्यक्तीनं काय केले होते, त्या हुंडीचे पैसे जो कोणी संबंधित धारक होता त्या धारकाला दिले असतील तर ते पैसे त्याला आज्ञार्थीकडून काय करता येतात, वसूल करता येत असतात. यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे जबाबदारीतून मुक्तता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डिस्चार्ज फ्रॉम लायबिलिटी असं म्हणत असतो. चलनक्षम दस्तऐवजाच्या बाबतीमध्ये जबाबदारीतून मुक्तता जी आहे ती मुक्तता अतिशय महत्त्वाची असते आणि ही संकल्पना दोन अर्थांनी किंवा दोन प्रकारे वापरली जात असते. पहिला भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे दस्तऐवजाची जबाबदारीतून मुक्तता आणि दुसरा भाग येतो दस्तऐवजाच्या पक्षाची जबाबदारीतून मुक्तता. इथं आपण प्रथमतः पहिला भाग जो आहे तो पाहणार आहोत, दस्तऐवजाची जबाबदारीतून मुक्तता. जेव्हा चलनक्षम दस्तऐवजाच्या बाबतीमध्ये त्याची चलनक्षमता जी आहे ती नष्ट होऊन त्यासंबंधीची कायदेशीर कारवाईसुद्धा करता येत नाही, त्याला त्या दस्तऐवजाची जबाबदारीतून मुक्तता झाली असं म्हटलं जात असतं. इंग्रजीमध्ये त्याला आपण डिस्चार्ज ऑफ इन्स्ट्रुमेंट असं या ठिकाणी म्हणत असतो. मग याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. चलनक्षम दस्तऐवजाची जबाबदारीतून मुक्तता होत असतानाचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे
चलनक्षम दस्तऐवजाचे पैसे संबंधित पक्षांनी योग्य वेळी योग्य प्रकारे दिल्यास चलनक्षम दस्ताची चलनक्षमता संपुष्टात येऊन त्या चलनक्षम दस्ताची मुक्तता होत असते. म्हणजेच त्या संबंधित व्यक्तींनी किंवा संबंधित जे कोणी पक्ष असतील त्यांनी योग्य वेळेला त्याची जर कार्यवाही जी आहे ती जर पूर्ण केली असेल, म्हणजे त्याचे पैसे जर योग्य वेळेमध्ये जर दिले असतील, तर पैसे दिल्यानंतर त्या चलनक्षम दस्ताची जी काही चलनक्षमता असते ती संपुष्टात येत असते आणि त्याची मुक्तता त्या ठिकाणी होत असते. दुसरा प्रकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे निगोशिएबल बॅक. चलनक्षम दस्ताचं मागं हस्तांतरण जर झालेलं असेल तर चलनक्षम दस्ताचा स्वीकार करणाराच आपोआप त्याचा धारक होत असतो आणि त्यामुळं त्या दस्ताची आपोआपच जबाबदारीतून मुक्तता होत असते. म्हणजे ज्यानं ते चलनक्षम दस्तऐवज निर्माण केलेला आहे तोच त्याचा धारक असतो आणि त्यालाच ते पैसे मिळणार असतात. त्यामुळं स्वतःच्याच नावे त्या ठिकाणी चलनक्षम दस्तऐवज निर्माण जर केले असतील तर सुद्धा त्या चलनक्षम दस्ताची जी काही चलनक्षमता आहे ती संपुष्टामध्ये येत असते किंवा जबाबदारीतून ते चलनक्षम दस्तऐवज मुक्त होत असतं. त्यानंतर चलनक्षम दस्तऐवजाच्या आदेशकाने आपल्या सर्व अधिकाराचा त्याग करून दस्तासंबंधीच्या सर्व पक्षांना त्यांच्या जबाबदारीतून जर मुक्त केला असेल तरी सुद्धा तो चलनक्षम दस्तऐवज काय होतो, मुक्त होत असतो. म्हणजे आदेशकानं आपल्या अधिकारामध्ये त्या दस्तासंबंधीचे जे पक्ष असतील त्यांना काय केलं असेल, जबाबदारीतून मुक्त केलं असेल तर तो दस्तसुद्धा आपोआप काय होतो, मुक्त होत असतो. त्यानंतर चौथा प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चलनक्षम दस्तऐवजाच्या धारकानेच ते चलनक्षम दस्तऐवज रद्द केलं तर त्या चलनक्षम दस्ताची मुक्तता होत असते. म्हणजे ज्यानं ते निर्माण केलं आहे, ज्यानं ते काढलेलं आहे त्याच व्यक्तीनं जर ते रद्द केलं तरी सुद्धा आपोआप त्या चलनक्षम दस्ताची जी काही जबाबदारी आहे ती संपुष्टामध्ये येते आणि त्या दस्ताची त्यातून मुक्तता होत असते. हे चलनक्षम दस्तऐवजाच्या जबाबदारीतून मुक्ततेचे प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेत. यानंतर दस्तऐवजाच्या पक्षाची जबाबदारीतून मुक्तता कशा पद्धतीनं होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दस्तऐवजाच्या पक्षाची जबाबदारीतून मुक्तता म्हणजेच डिस्चार्ज ऑफ पार्टीज फ्रॉम लायबिलिटी असं ज्याला म्हटलं जात असतं. दस्तऐवजाचे पक्ष जे आहेत दस्तऐवजाप्रमाणे ते सुद्धा काय होऊ शकतात, जबाबदारीतून मुक्त होत असतात. दस्तऐवज मुक्त झाल्यानंतर बऱ्याच वेळेला त्याचे जे काही पक्ष असतात ते मुक्त होत असतात किंवा काही वेळेला पक्ष अगोदर मुक्त होतात आणि नंतर तो चलनक्षम दस्तऐवज मुक्त होत असतो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये चलनक्षम दस्ताच्या पक्षाची मुक्तता होण्याचे काही मार्ग या ठिकाणी आहेत, म्हणजेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे चलनक्षम दस्ताचे पैसे देऊन मुक्तता करणं. बाय पेमेंट हा ऑप्शन वापरून या ठिकाणी काय केलं जातं, चलनक्षम दस्तऐवज जे आहेत त्या चलनक्षम दस्तऐवजाच्या पक्षाची जबाबदारीतून मुक्तता केली जात असते. चलनक्षम दस्तऐवजाची मुदत संपल्यानंतर दस्तऐवजाच्या निर्मात्यानं, आज्ञार्थीनं किंवा आदेशकानं देय दिनांकाला दस्तऐवजाच्या धारकाला जर त्या चलनक्षम दस्ताचे पूर्ण पैसे दिले असतील तर कलम 82 क नुसार त्या चलनक्षम दस्ताशी संबंधित असलेले सर्व पक्ष आपापल्या जबाबदारीतून काय होतात, मुक्त होत असतात. कलम 82 क मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नाव रद्द केल्यामुळं पक्ष जे आहेत ते मुक्त होणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बाय कॉन्सलेशन असं या ठिकाणी म्हणत असतो किंवा कॅन्सलेशन असंही त्याला म्हटलं जात असतं. दस्तऐवजाच्या धारकानं स्वीकर्त्याचे किंवा पृष्ठांककाचे नाव जे आहे त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याच्या हेतूनं जर रद्द केलं असेल तर तो स्वीकृती किंवा पृष्ठांकक जो आहे तो धारकाबद्दल किंवा धारकाचे अधिकार असलेल्या इतर पक्षाबद्दल असलेल्या त्याच्या जबाबदारीतून काय होत असतो, मुक्त होत असतो. म्हणजेच त्या चलनक्षम दस्तामध्ये ज्यांची नावं लिहिलेली आहेत किंवा जबाबदार पक्षांची नावं लिहिलेली आहेत त्यांना मुक्त करण्याच्या हेतूनं मग असे कोण पक्ष असतात तर स्वीकर्ता,
आणि पृष्ठांकक यांना जर जबाबदारीतून मुक्त करण्याचा त्या ठिकाणी हेतू असेल आणि त्या हेतूनं त्यांची नावं जर रद्द केली तर तो स्वीकृती किंवा पृष्ठांकक जो आहे तो काय होत असतो, रद्द होत असतो किंवा धारकाचे अधिकार असलेल्या इतर पक्षाबद्दल त्याच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केलं जात असतं. त्यानंतर तिसरा प्रकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सुटका करणं. इंग्रजीमध्ये ज्याला आपण बाय रिलीज असं म्हणतो. दस्तऐवजाचा धारक जो आहे तो धारक चलनक्षम दस्तऐवजाच्या निर्मात्याला, त्याचबरोबर स्वीकृत्याला किंवा पृष्ठांककाला नाव रद्द करण्याच्या पद्धती व्यतिरिक्त इतर मार्गाने त्याच्या जबाबदारीतून मुक्त करत असतो. म्हणजेच त्या चलनक्षम दस्ताचा संबंधातील सर्व पक्ष जे असतील ते आपापल्या जबाबदारीतून त्यावेळेला काय होतात, मुक्त होत असतात. त्याचबरोबर हक्क सोडल्यामुळं किंवा सुटका केल्यामुळं होणाऱ्या संबंधित पक्षाची जबाबदारीतून मुक्तता करत असताना नाव रद्द केल्यामुळं जशी मुक्तता होत असते तशीच यांची सुद्धा मुक्तता होत असते. त्यानंतर चौथा मुक्त होण्याचा प्रकार त्या सहभागी पक्षांचा म्हणजे धारकाची चूक असणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बाय डिफॉल्ट ऑफ द होल्डर असं म्हणत असतो. म्हणजेच चलनक्षम दस्तऐवजाच्या धारकाने काही चुका जर केल्या असतील तर त्या चुका केल्यास धारकापूर्वीचे दस्तऐवजाचे सर्व पक्ष जे असतील त्यांच्या जबाबदारीतून काय होतात, मुक्त होत असतात. मग अशा कोणत्या चुका आहेत की ज्यांच्यामुळं काय होतात, ते चलनक्षम दस्तऐवज जे आहेत त्यांचे पक्ष जबाबदारीतून मुक्त होतात. तर पहिला भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे धारकानं चलनक्षम दस्ताचा स्वीकार करण्यासाठी जर स्वीकर्त्याला 48 तासापेक्षा जास्त मुदत दिली असेल आणि त्या धारकापूर्वी जे पक्ष त्याला संमती देत नसतील तर ते आपापल्या जबाबदारीतून काय होतात, मुक्त होत असतात. त्याचबरोबर हुंडीच्या धारकानं हुंडीच्या विशेषीकृत किंवा सशर्त स्वीकृतीला जर मान्यता दिली असेल तर धारकापूर्वीच्या ज्या पक्षांनी वरील स्वीकृतीला मान्यता दिली नसेल असे पक्ष त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होत असतात. त्याचबरोबर हुंडीच्या धारकानं हुंडीच्या विशेषीकृत किंवा सशर्त स्वीकृतीला मान्यता दिली असेल ही सुद्धा एक चूक मानली जात असते. हुंडीच्या धारकानं हुंडीच्या विशेषीकृत किंवा सशर्त स्वीकृतीला जर मान्यता दिली तर धारकापूर्वीच्या ज्या पक्षांनी त्या स्वीकृतीला जी मान्यता दिलेली असेल असे पक्षसुद्धा त्या जबाबदारीतून मुक्त होत असतात. म्हणजे दिलेली असो किंवा नसो ते सर्व मुक्त होत असतात. त्याचबरोबर धारकानं अनादराची सूचना जी आहे ती चलनक्षम दस्तऐवजाच्या सर्व संबंधित पक्षांना देणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारची सूचना जी आहे ती सूचना पाठवून सुद्धा ती ज्यांना मिळाली नसेल असे पक्ष दस्तऐवजाच्या संबंधित त्यांची जी काही जबाबदारी असेल त्यातून मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे. स्वीकृतीसाठी अगर वसुलीसाठी दस्तऐवज सादर करणं आवश्यक असताना योग्य त्या तारखेला किंवा योग्य वेळी धारक आपले दस्तऐवज सादर जर करीत नसेल तर इतर सर्व संबंधित पक्ष आपोआपच आपल्या जबाबदारीतून मुक्त होत असतात. म्हणजे एखादा धनादेश जर तुमच्या नावे तुम्हाला मिळालेला असेल आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळणार असतील, तुम्ही जर तो बँकेकडे सादरच जर केला नाही तर त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. किंबहुना त्याची वेळ संपून गेल्यानंतर त्याचे पैसे देण्यासाठी संबंधित व्यक्ती तुम्हाला बांधील राहणार नाही. फक्त ह्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो की तो संबंधित व्यक्ती जो आहे त्यानं ते पैसे किंवा ती हुंडी जी आहे ती हुंडी त्या ठिकाणी सादर करणं हा भाग महत्त्वाचा त्यामध्ये मानला जात असतो. धनादेशाचा आदेशक आणि बँक यांच्यातील संबंध जे आहेत ते बदलण्यापूर्वी धारकानं संबंधित धनादेश जो आहे तो धनादेश बँकेकडे वसुलीसाठी जर दिलेला नसेल तर आदेशक आपोआपच आपल्या जबाबदारीतून मुक्त झाला असं मानलं जात असतं. आणि याच दरम्यान समजा जर बँक बुडाली असेल तर आदेशकाची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी काय होत असते, संपत असते. त्यामुळं धारकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या चुका करू नयेत अशी एक अपेक्षा असते आणि अशा चुका जर केल्यात तर त्याचे आपण पाहिलेले परिणाम त्या संबंधित धारकाला काय करावे लागतील, भोगावे लागतील. त्यानंतर संबंधित पक्षांची दस्तऐवजाच्या जबाबदारीतून कशी सुटका होत असते किंवा मुक्तता होत असते त्यातला पुढला प्रकार म्हणजे महत्त्वपूर्ण बदल केल्यामुळं. इंग्रजीमध्ये ज्याला आपण बाय मटेरियल अल्टरनेशन असं म्हणतो किंवा
बाय मटेरियल अल्ट्रेशन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. चलनक्षम दस्तऐवजाच्या बाबतीमध्ये एखाद्या संबंधित पक्षानं चलनक्षम दस्तऐवजामध्ये जर काही महत्त्वपूर्ण बदल केला असेल तर त्या बदलाच्या वेळी दस्तऐवजाबाबत जबाबदार असणाऱ्या पक्षातील जे पक्ष त्या बदलाला संमती देत नाहीत ते पक्ष दस्तऐवजासंबंधीच्या आपापल्या जबाबदारीतून आपोआप मुक्त होत असतात. संबंधित बदल जे आहेत त्या बदलामुळं चलनक्षम दस्ताचा मूळ किंवा कायदेशीर स्वरूपामध्ये बदल होत असतो आणि तसंच त्या संबंधित पक्षाच्या हक्कामध्ये, अधिकारामध्ये आणि जबाबदारीमध्ये सुद्धा बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारच्या बदलांना महत्त्वपूर्ण बदल असं या ठिकाणी म्हणत असतात. मग आता हे महत्त्वपूर्ण बदल कोणकोणते आहेत तेही आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. पहिला भाग त्यामध्ये येतो दस्तऐवजाच्या रकमेमध्ये बदल करणं. उदाहरणार्थ समजा धनादेशाच्या रकमेमध्ये तुम्ही जर धारकानं स्वतःहून जर काही बदल केला असेल तर त्याचे परिणाम जे आहेत ते काय होऊ शकतात, घातक ठरू शकतात आणि म्हणून असे बदल झाले नाहीत पाहिजे याचाही विचार त्यामध्ये केला जात असतो. महत्त्वपूर्ण जर बदल जर केले तर आधीचे जे काही पक्ष असतील ते त्यातून मुक्त होऊ शकतात. त्याचबरोबर दस्तऐवजाच्या तारखेमध्ये बदल करणं. अनेक वेळेला त्या दस्तऐवजाची मुदत जी आहे ती जर संपलेली असेल तर त्याचे पैसे मिळत नाही आणि म्हणून काही व्यक्ती किंवा काही पक्ष जे आहेत ते काय करतात, त्या मुदतीमध्ये किंवा चलनक्षम दस्ताच्या तारखेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु हे कायद्याला मान्य नाही. दस्तऐवजाच्या पक्षांमध्ये बदल करणं म्हणजे खाडाखोड करून धारकाची नावे त्या ठिकाणी बदलणं किंवा ज्याला त्याचे पैसे मिळणार आहेत अशा व्यक्तींची नावं बदलणं हे सुद्धा महत्त्वपूर्ण बदल मानले जात असतात आणि ते कायद्याला मान्य नसतात. किंवा देय रकमेच्या वेळेमध्ये बदल करणं, व्याजदरामध्ये बदल करणं, दस्तऐवजाच्या देय रक्कम जी आहे ती देण्याच्या ठिकाणात बदल करणं, असे सगळे बदल काय मानले जातात, महत्त्वपूर्ण बदल मानले जात असतात आणि ते करणं कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य मानलं जात नाही. कायद्यानं काही बदलांना मान्यता सुद्धा दिलेली आहे. मग असे कुठले बदल आहेत की ज्यांना कायद्यानं मान्यता दिलेली आहे? त्यासाठी आपण कायद्यानुसार मान्य असलेले बदल जे आहेत ते सविस्तर पाहणार आहोत. दस्तऐवजातील काही बदल जे आहेत ते कायद्यानुसार मान्य आहेत आणि कायद्यानुसार मान्य असलेले जर बदल असतील तर त्या पक्षांना जबाबदारीतून मुक्त केलं जात नाही, त्यांची रक्कम जी आहे ती त्यांना द्यावी लागत असते. असे कुठले बदल आहेत की जे कायद्याला मान्य आहेत? तर त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे वाहक दस्तऐवजाच्या आदेशानुसार देय दस्तऐवजामध्ये रूपांतर करणं. जे वाहक दस्तऐवज आहेत त्या वाहक दस्तऐवजाला आदेशानुसार देय दस्तऐवज जे असतील त्याच्यामध्ये जर आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल आणि केलं असेल तर ते कायदा काय करत असतो, गृहीत धरत असतो आणि अशा झालेल्या ज्या काही गोष्टी असतील त्याला मान्यता दिली जाते. त्यामुळं त्या चलनक्षम दस्तऐवजाच्या पक्षांच्या जबाबदारीमध्ये कोणताही परिणाम त्या ठिकाणी होत नाही, म्हणजे त्यांना मुक्त केलं जात नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्पष्ट दिसणारी अथवा कारकुनी स्वरूपाची चूक दुरुस्त करणं. उदाहरणार्थ समजा कारकुनी स्वरूपाच्या ज्या चुका आहेत त्यांच्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो की चलनक्षम दस्तऐवज लिहित असताना तारखांमध्ये त्या ठिकाणी काही चुका राहून जाणं, त्याचबरोबर नावाच्या स्पेलिंग्समध्ये काही चुका असणं किंवा इतर स्वरूपाच्या ज्या काही कारकुनी चुका असतील, रकमांमध्ये असणारे जे काही बदल असतील जर चुकून झालेले असतील, म्हणजे अंकी आणि अक्षरी यामध्ये नगण्य असे जर बदल झाले असतील तर ते दुरुस्त त्या ठिकाणी करता येत असतात, परंतु दुरुस्त केल्यानंतर संबंधित चलनक्षम दस्तऐवजाचा जो कोणी निर्माता असतो त्यावर त्यानं सही करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. जर त्यानं ती सही केलेली नसेल तर अशा वेळेला कारकुनी चुकासुद्धा त्या ठिकाणी कायदा मान्य करत नाही. परंतु स्पष्ट दिसणाऱ्या ज्या चुका असतील की ज्या दुरुस्त करता येण्याजोग्या आहेत
किंवा कारकुनी स्वरूपाच्या ज्या काही चुका असतील, बेरीज वजाबाकी किंवा कॅल्क्युलेशन्समधल्या जर काही नगण्य चुका जर राहिल्या असतील, तर त्या दुरुस्त केल्यानंतर कायदा त्याला मान्यता देत असतो. त्याचबरोबर साधारण किंवा कोऱ्या पृष्ठांकनाचं पूर्ण पृष्ठांकामध्ये जर रूपांतर केलं असेल एखाद्या दस्तऐवजाचं, तर त्यालाही कायद्यानं मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर चलनक्षम दस्तामध्ये जर सर्वच पक्षांच्या संमतीनं काही जर बदल केलेले असतील, तर अशा बदलांना सुद्धा कायदा मान्यता देत असतो. कारण त्या चलनक्षम दस्ताशी संबंधित असणारे जे काही सर्व पक्ष आहेत, ते सर्व पक्ष काय असतात, त्याला जबाबदार धरले जात असतात. त्यामुळं त्यांनी जर सर्वांनी मिळून काही बदल जर केलेले असतील सर्वच पक्षांनी, तरीसुद्धा कायदा त्याला मान्यता देत असतो. त्यानंतर साध्या किंवा वाहक धनादेशावरती रेखांकन करणं म्हणजेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साधे किंवा वाहक धनादेश जे आहेत त्यांचं रेखांकन केलं जातं आणि त्याचे पैसे जे आहेत ते संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्येच त्या ठिकाणी मिळावेत अशी सोय त्यामध्ये केलेली असते. त्यामुळं धारकानं जर आपलं त्यावरती नाव लिहून जर त्याला रेखांकित जर केलेलं असेल तरीसुद्धा कायदा त्याला मान्यता देत असतो. म्हणजे निर्मात्याच्या व्यतिरिक्त सुद्धा धारक त्यामध्ये काय करू शकतात, बदल रेखांकनाच्या बाबतीतले करू शकत असतात. परंतु एकदा रेखांकित केलेला जो काही चलनक्षम दस्तऐवज असेल तो मात्र त्याचं रेखांकन काढून घेता येत नाही. ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची मानली जात असते. त्याचबरोबर मुद्रांक लावलेला अपूर्ण दस्तऐवज हेतू पूर्ण करणं. एखादा अपूर्ण दस्तऐवज जर असेल तर त्याला मान्यता देता येत नाही. परंतु त्याला जर योग्य रकमेचा जर मुद्रांक लावलेला असेल तर अशा वेळेला अपूर्ण असलेले जे काही दस्तऐवज आहेत ते पूर्ण करून त्या संबंधित पुढची जी काही कार्यवाही असेल ती करता येत असते आणि कायदा त्याला मान्यता देत असतो. त्याचबरोबर चलनक्षम दस्तऐवजाच्या मोकळ्या जागेमध्ये समासामध्ये संदर्भात नसलेला जो काही मजकूर असतो किंवा संदर्भामध्ये नसलेला मजकूर लिहिणं. बऱ्याच वेळेला ही गोष्ट महत्त्वाची असते की समासामध्ये काही शेरे मारले जात असतात. त्या संबंधी जर ते शेरे त्या ठिकाणी असतील तरी कायदा त्याला मान्यता देत असतो. त्याचबरोबर चलनक्षम दस्तऐवजाचे त्याच्या निर्मात्याकडून हस्तांतर होण्याआधी किंवा त्याचं प्रदान किंवा पृष्ठांकन होण्यापूर्वी जर त्यामध्ये संबंधित निर्मात्यानं जर बदल केलेले असतील तरीसुद्धा कायदा त्याला काय करत असतो, मान्यता देत असतो. त्यामुळं हा सुद्धा भाग आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. या सेशनमध्ये आपण प्रतिष्ठेसाठी पैसे देणं, त्याचबरोबर जबाबदारीतून मुक्तता, त्यामध्ये दस्तऐवजाची जबाबदारीतून मुक्तता आणि दस्तऐवजाच्या पक्षाची जबाबदारीतून मुक्तता, त्याचबरोबर त्यामध्ये असणारे काही महत्त्वपूर्ण बदल आणि कायद्याला मान्य असणारे चलनक्षम दस्तऐवजांच्या बाबतीतील जे काही बदल असतील ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.